नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक तुमच्यासाठी अशीच एक माहितीपूर्ण गोष्ट घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये एक विद्यार्थी आणि एक लॅपटॉप योजना विद्यार्थ्यांना मिळत आहेत मोफत लॅपटॉप। त्यामुळे तुम्हीही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता आणि ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। अर्ज कसा करायचा आहे, लॅपटॉप कसा मिळवायचा आहे, या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। त्याचबरोबर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या एका आवडत्या व्यक्तीपर्यंत आणि गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका। तर बातमी किंवा ही योजना नेमकी काय आहे, तर वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत या ठिकाणी संलग्न तांत्रिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तांत्रिक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी म्हणून लॅपटॉप दिले जातील। तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे म्हणून आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशननी सुरू केलेली वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचे उद्दिष्ट काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या वेबसाईटला भेट द्यायचा आहे। तिथून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात। आता या ठिकाणी वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना या ठिकाणी काम करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की ही योजना शाळा, महाविद्यालय, विद्यापीठमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे। वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून डिजिटल शिक्षणाद्वारे प्रगती करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना सुरू केली आहे। या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येणार आहे। आता ही जी काही योजना आहे ती कधी चालू झाली, तर जून 2024 रोजी। त्याचबरोबर या ठिकाणी याची जी काही एलिजिबिलिटी आहे, म्हणजे याचा जो काही क्रायटेरिया आहे, पात्रता जी आहे ती काय नेमकी निश्चित केलेली आहे, त्याच्या नेमक्या अटी काय आहेत त्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणं आवश्यक आहे। विद्यार्थी यानं AICTE संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रम घेणं आवश्यक आहे। विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं आवश्यक आहे। जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या गोष्टीसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे हँडिकॅप विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। पण मी मगाशी म्हणाले तसं वरती सांगितलेले तुम्हाला जे काही नियम आहेत त्यात तुम्ही बसले जाणं आवश्यक आहे। तर या विद्यार्थ्यांमध्ये जो काही अर्ज आहे त्याच्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, तर आधार कार्ड आहे, त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र आहे, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे आणि ऑब्व्हियसली ते उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमीच हवं आहे आणि तो जो काही दाखला आहे तो तहसीलदाराचा असणं फार आवश्यक आहे। विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पात्रतेचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला शाळेत किंवा संबंधित कॉलेजकडून, तुमच्या प्राचार्यांकडून, मुख्याध्यापकांच्याकडून घ्यायचा आहे। विद्यार्थ्याचा स्वतःचा ईमेल ID असणं आवश्यक आहे। तो ID तुमच्या मोबाईलमध्ये असणं आणि त्याचं लॉग इन केलेलं असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर। जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर त्याला त्याचा अपंगत्वाचा प्रमाणपत्र काय करायचं आहे, सादर करायचं आहे। एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2024 या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं, उच्च शिक्षण घेण्यास त्यांनाही मदत व्हावी यासाठी हे लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत। एक विद्यार्थी या वर्षापासूनच एक लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकतो। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं या योजनेसाठी तयारी केलेली आहे। लवकरच निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांना आमचा सल्ला आहे की त्यांनी लवकरात लवकर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या परत एकदा मी स्क्रीनवरतीही तुम्हाला लिंक दाखवते, त्याच्यावरती काय करायचं आहे, जाऊन अर्ज करायचा आहे। जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक लॅपटॉप याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता ती कोणती, तर एक विद्यार्थी एक लॅपटॉप याचा अर्ज जो काही आहे तो भरण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वप्रथम ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन